अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रदेश मंत्री आज ABVP 78 इयर्सच्या एका मोठ्या पावलामध्ये जी आहे ती पाऊल घेत आहे. 9 जुलै 1949ला जे एक मुवमेंट सुरू झालं होतं, स्टुडंट्स मुवमेंट सुरू झालं होतं, जेव्हा आपण बघत होतो की देशाचं जेव्हा आपलं स्वातंत्र्य आपण जस्ट स्वातंत्र्यातनं बाहेर आलो होतो, स्वातंत्र्य आपण मिळवलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये या स्टुडंट्स पॉवरला कुठेतरी न्यूसन्स पॉवर म्हटलं जात होतं. तर त्या स्टुडंट पॉवरला नेशन पॉवर कसं कन्वर्ट करता येईल या ध्येयावर एक संघटना सुरू झाली. काही प्राध्यापक आणि काही विद्यार्थी हे सोबत आले आणि त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा या संघटनेचं आज जे मोठं रूप आपण बघतो, अखिल भारतीय स्वरूप, त्या संघटनेची सुरुवात तेव्हा झाली. त्याच स्वरूपाला एक कुठेतरी मोठी दिशा देण्याचं काम जे आहे ते येणाऱ्या या गेल्या 78 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि या 78 वर्षामध्ये आपण पाहिलं तर आज ABVPची मेंबरशिप जे आम्ही म्हणू शकतो की ते देशभरामध्ये 77 लाख मेंबर्स हे जे आहेत त्या देशभरामध्ये पॅन इंडिया जे आहेत ABVPचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी विद्यार्थी परिषदेची सदस्यता केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज हा छात्र उद्घोष हा कार्यक्रम आम्ही गोव्याच्या इथे मराठा भवन या आपल्या पणजीमध्ये जे कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे. इथल्या गोव्यातल्या सगळ्या विद्यार्थी असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना घेऊन यांच्यामध्ये देशभक्तीची भावना कुठेतरी जागृत करावी. आणि 9 जुलै हा राष्ट्रीय विद्यार्थी दिवस, नॅशनल स्टुडंट्स डे, आम्हाला सगळे डेज माहीत असतात, टीचर्स डे, फादर्स डे, मदर्स डे, बट स्टुडंट्स ऑल्सो हॅव अ डे, आणि त्याला एक विद्यार्थी दिवस, राष्ट्रीय विद्यार्थी दिवस जो आहे तो त्यांना माहीत नाही, तर त्याबद्दल एक जागरूकता त्यांच्या मनामध्ये आणावी याच्यासाठी हा एक आजच्या दिवशी हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. उद्या 9 जुलैला राष्ट्रीय विद्यार्थी दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही गोव्यातले सगळे जे विद्यार्थी आहेत, छात्रशक्ती आहे, त्याला एकत्रित करून त्यांच्यासोबत हा कार्यक्रम करतो आहे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्र निर्माणाची भावना एक कशी येऊ शकते ह्या विषयामध्ये हा उद्दिष्ट घेऊन हा छात्र उद्घोष कार्यक्रम इथे होतो आहे. आणि स्टुडंट लीडर्स, आमचं नक्की म्हणणं आहे, ABVP हॅज ऑलवेज क्रिएटेड लीडर्स इन सोसायटी अँड यू नो खूप रेनाऊंड पर्सनॅलिटी आहेत की जे ABVPचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कार्यक्रम आम्ही इथे संपन्न करतो आहे. या कार्यक्रमामध्ये अधिक आम्ही गोव्यातले जे महाविद्यालय आहेत, येणाऱ्या काळामध्ये स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स होणार आहे गोव्यामध्ये, त्या पार्श्वभूमीवर त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. आणि महाविद्यालयांचे कॉलेज युनिट्स डिक्लेरेशन पण आम्ही या सगळ्या ठिकाणी जे आज करणार आहोत. आणि या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम इथे आमचा जो आहे संपन्न होईल. धन्यवाद. एकूण या 10-12 वर्षामध्ये किती तुमचं क्रमांक वाढलं, स्टुडंटचा किती पर्सेंटेज वाढली आहे? आज जसं मी मगाशी म्हणालो की आज 77 लाख स्टुडंट्स आर मेंबर्स ऑफ ABVP आणि पॅन इंडिया जे आहेत ते कार्यकर्ते आमचे जे आहेत ते 77 लॅक्स आहेत. त्यामध्ये गोवामध्ये म्हणून आम्ही गोव्याचे अगर आम्ही विचार केला तर उद्या आम्ही 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत 9 जुलै नॅशनल स्टुडंट्सच्या निमित्ताने बुकमार्क वाटपचं कार्यक्रम जे आहे ते आम्ही पूर्ण गोवा राज्यामध्ये करणार आहोत. The voice for Koi.